घरची दारची भजा पांडुरंगा, वडिलासे सांगा दंडवत. गंगेचा हा ओ सागराशी गेला, मागे नाही आला कदा काळी. मधाची गोडी माशी घाली उडी, गेली आती घडी पुन्हा नये. ऐसिया गोष्टीची बरी राखा सोय, गेला तुका नये परतुनी. गंगेचा हा ओघ सागराशी गेला, मागे नाही आला कदा काळी. सरळ बसा सगळेजण, डोळे बंद करा. या भूमीचं रत्न, या भारताचा स्वाभिमान, वीर जवान, आपलं भूषण आणि मान आणि स्वाभिमान, स्वर्गीय गणेशरावजी यांचं ध्यान करत जोरात टाळी वाजून कोटी कोटी अभिवादन करूया. ओम नमो जियाद्या वेद प्रती पाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू. मने निवृत्ती दासू, अवधारी जोजी. आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया. मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू. मनोनी विशेष अत्यादरू, विवेकावरी पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. म्हणा सगळे, हरी पांडुरंगा करू प्रथम नमन. 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 चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तू, दुसरे चरण हा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. हे बाबाजी सद्गुरुदास तू. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. पावन झालो चराचे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो, लाभलो पावन झालो चराचरी. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता. रामदूता, तुम्हारो रामदूता.
वडिलासी सांगा दंडवत, गंगेचा हा ओघ सागराशी गेला, मागे नाही आला कदा काळी. जोरात टाळी वाजून सगळेजण भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठला 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 संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली, तत्वज्ञ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या चरणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं मनापासून अभिवादन करत, या भिवपूर गावाची ग्राम उपासना देवता श्रीराम भक्त हनुमानजी, अन्य देवी देवता आणि कुलदेवता या सगळ्यांचं मनापासून स्मरण करत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जोरात टाळी वाजून कोटी कोटी अभिवादन. धन्य आहे भारताची भूमी. या भिवपूरला क्षेत्रापेक्षा कमी महत्त्व देऊ नये. जिथे देवभक्त आणि देशभक्त जन्माला येतो ती भूमी सर्वथा वंदनीय असते. या मातीच्या भूमीतून निर्माण झालेलं देश आणि देवसेवेचं एक एक रत्न चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्तीला प्राप्त होतं. आणि तो बहुमान आपल्या भूमीतून ज्यांनी मिळवला त्यांना पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय विश्वशांती केंद्र आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा त्रिवार त्रिवार टाळी वाजून कोटी कोटी अभिवादन. या भारती सुपुत्रांच्या मातोश्री श्रीमती कमलबाई, स्वर्गीय वडील संतोषरावजी, धन्य आहेत ही दोन्हीही ज्यांनी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्तीला प्राप्त करण्याचा बहुमान मिळवला. त्या माता पित्यांना मी अभिवादन करतो. त्यांचे बंधू, त्यांच्या बहिणी, पण सगळ्यात मोठा या वीरांच्या वीरंगना म्हणून श्रीमती पुष्पाताई यांना मी आज मनापासून वारकरी संप्रदायाच्या वतीनं अभिवादन करतो. त्यांची दोन्हीही सुपुत्र स्वराज आणि कार्तिक बाबांच्या आठवणीत 1 वर्षाचा कालावधी लोटला तुमचा. आज 12 महिन्यापूर्वी या भिवपूर आणि परिसरावरती प्रचंड शोक कळा आली होती. त्यांच्या आठवणी, त्यांचं स्मरण, त्यांचा सहवास या गावकऱ्यांनी विसरला नाही, सोडला नाही. आज 12 महिन्याच्या निमित्तानं पुन्हा त्यांच्या आठवणी, त्यांच्या प्रेरणा, त्यांचं जीवन, तो एक जीवनपट नजरेसमोर येण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे मित्र संतोषजी महाराज
यांनी मला या सेवेबद्दल सांगितलं आणि तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा, त्याहीपेक्षा साहेबांच्या सेवेचा बहुमान मिळाला, याबद्दल मी महाराजांना धन्यवाद देतो. अधूनमधून रतनभाऊंनी कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं. संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाराजावरती प्रेम करणारे आमचे रामेश्वर दादा गव्हाणे, तुम्ही काय भगवे कपडे घातले काय? छान छान, अभिवादन तुम्हाला. मृदंगावरती असलेले आमचे गजानन महाराज भागडे, पाठीमागे माझे सहकारी आदरणीय काळे महाराज, सोळंखे महाराज, बाकीची उभे असलेली मंडळी, मी खूप काळ तुमच्या परिसरात राहिलेलो आहे. पेरजापूर हे माझं माहेर आहे. आमचे संतोषपुरी इथे आहेत. पेरजापूरची बरीचशी मंडळी आहे. वाडीलाही मी माहेर मानतो. वय झाल्याच्या नंतर पोरीचा जसा विसर पडतो तसा मागच्या 5-6 वर्षाच्या काळात बावस्कर आपण विसरलात, पण मी आपल्याला विसरलो नाही. वाडीच ना? पेरजापूरचे. बरं बरं बरं. तुमची नावं जरी मला माहिती नसली तरी समोर असलेले आमचे विनेकरी सकाराम महाराज विसरून राहतील. आपल्या या क्षणाचं जतन करण्यासाठी आमचे समोर असलेले कॅमेरामन, पाठीमागचे साऊंड सिस्टीमवाले, साहेबांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोरे, त्याहीपेक्षा भिवपूरमध्ये समोर बसलेल्या सर्व माता भगिनी, मी आपल्या सगळ्यांना मनापासून अभिवादन करतो. थोडंसं सरळ बसा. रोज जशी तुम्ही कीर्तन ऐकत आलात तसं आजचं कीर्तन नाही आहे. मी स्वतः डॉक्टर आहे. माझे गुरुजी ज्ञान विज्ञानाचे अधिष्ठित आहे. भारतीय तत्वज्ञान, भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती आणि माऊली तुकाराम महाराजांचं तत्वज्ञान जगाच्या समोर मांडण्याचं एक छोटंसं काम मी करतो. त्यामुळे तुमचं मनोरंजन करता करता तुम्हाला अशा काही गोष्टी देऊन जाईल, त्या जर तुम्हाला कळाल्या आणि तुम्ही जर तसं वागले ना, एवढं एकच कीर्तन तुम्हाला 7 जन्माला सुखी करण. इतकी ताकद आहे कीर्तनामध्ये, इतका पॉवर आहे. एकच इंजेक्शन योग्य वेळी भेटलं की कोरोनात कसा माणूस वाचला, तसं एखादा शब्द खरा खरा कानावर पडला की माणूस जागाच होतो. त्यामुळे तुम्ही ऐकायचं काम करा फक्त. आणि कोण मला बोलायला लागला हे विसरून जा. तुकाराम महाराज आम्हाला बोलायला लागले अशी भावना ठेवा. तुम्ही त्या 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 फील्डमध्ये जा, मग तुम्हाला समजेल. मी ते जुन्या काळामध्ये मोबाईल नव्हते आणि मग ते पोरं पोरी, पोरी पोरं चिठ्ठ्या लिहायचा कार्यक्रम करायचे. येते ना तुम्हाला? असतील याच्यात काही जण 4-6 वीर. ती चिठ्ठी लिहून ठेवली की ती द्यायची, पंचायत यायची. कारण ती मोठ्या घरची, तिच्या घरापुढून जाता येत नव्हतं. आणि भावाला कळालं तर हातपाय मोडल्याशिवाय राहणार नव्हते. मग ती चिठ्ठी द्यायची कशी याच्या भानगडी असायच्या. मग त्यांची एजंट असायचे, LICचे एजंट वाणी. कोणते? ज्याला काही वाचता येत नाही, समजत नाही, असे हे छोटे छोटे एजंट त्यांचे. ते बारके एजंट LIC पेक्षा लिकडून बेकार, खराब. हे पेमेंट घेतल्याशिवाय काम करीत नाही ना. ते म्हणलं तू ही चिठ्ठी त्याला नेऊन दे. ती म्हणलं जा. मग त्याला गोडीनं बोलून त्याला 1 रुपया द्यायचा आपला. लालूच मोठी बेकार. पहिल्यापासून पोरं यांनाच बिघडले. काम कर बाबा, तुला 1 रुपया देते. मग ती काय म्हणली, ते काका आहे ना, त्यांना ही चिठ्ठी नेऊन दे, तुला 1 रुपया देते. मग ते चिठ्ठी घेतली त्यानं, 1 रुपया घेतला. ती चिठ्ठी तिकडं ट्रान्सफर केली. मग त्याला येईल द्यायची होती. ते म्हणले बघ ही माझी चिठ्ठी आहे ना, त्यात तैल दे. ते मला जा. ते मला मग मी तुला 2 रुपये देतो. ती 1 रुपयात भागणार ना कार्यक्रम. मग ते असं 1वर 2वर गेलं, 2चं 3वर गेलं, असं 5 रुपयापर्यंत गेला तो कार्यक्रम. कीर्तनाची दक्षिणा अशाच वाढ्या पहा. तुम्ही हळूहळू आम्हाला देत गेले, आम्हाला सवय लागत गेली ती भक्कम घ्यायची. मग ती चिठ्ठी पोरीची हातात पडल्याच्या नंतर ते पळालं ना,
की याच्यात काय लिहिलं येईन आपल्याला वाचायसाठी. मग आता कुठं जागा नव्हती त्याला शाळेत. मग नदीच्या काठी शाळा होती त्यांची, पाठीमाग मुतारी होती. हे मुतारीत गेलं चिठ्ठी वाचायला. सगळा वास, तिथे कोंबड्याचे पख, गावाचे उकांडे, हे सारी घाण सगळी नाला, असा मरणाचा वास. उभं राहिलं की उलट्या होईना अशी जागा. आणि तिथं त्यानं चिठ्ठी उघडली. मग त्या चिठ्ठीतले शब्द पाहिले. मग ते रडायला लागला, मला तुझी लय आठवण येते, तर लय दिवसापासून भेटला नाही, तू खराब झाला. कुठं? त्या मुतारीत, तितक्या वासात. मग ते एकदा वाची जाई, दुसऱ्यांदा वाची जाई, तिसऱ्यांदा वाची जाई. अर्धा घंटा रडत होता ते त्या मुतारीमध्ये. त्याला वास आला नाही, त्याला घाण वाटली नाही, कारण त्याचं लक्ष ती काय सांगते इकडं लागलं होतं. तसं त्याच दिवशी कीर्तन समजून तुम्हाला, ज्या दिवशी तुकाराम महाराज आम्हाला काय बोलायला लागले हे कळलं त्या दिवशी. लक्षात नाही तर कसं कळणार तुम्हाला आमचं कीर्तन? तुमचं आला नाही कळणार. तुम्ही असे शेजारी पाजारी बाद, मी आला गो मी आला, हे त्याला चिमटे घेतो, ते याला चिमटे घेतो, हे त्याला नाकात बोटं घालतो, ते कुबडं ते पहा ना कसे पायाला म्हणून बसला गुड. अरे तुम्ही कोणाच्या कार्यक्रमाला बोलवलंय मला? हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. देवापेक्षा श्रेष्ठ एवढं कसं? अरे बाबा, देवाची मंदिरं हे नसते तर राहिलेच नसते मूर्ती लोकातले. देवापेक्षा श्रेष्ठ आहे. देवाचे मंदिरच हे संतापेक्षा श्रेष्ठ आहे. संत नुसतं सांगण्याचं काम करते, प्रॅक्टिस नाही करत. एखाद्या महाराजांनी कथेत अशा वीरांच्या गोष्टी सांगून तुम्हाला हलवतील, पण त्यांना जर सांगितलं 2 तास ड्युटी करा, विना नाही वाजवत तर देश कशासाठी ते जागवतील. म्हणून ते संतापेक्षा सुद्धा 10 पट श्रेष्ठ आहे. हे 10 पट श्रेष्ठ आहे. वीर जवानाबद्दल खूप आता गोष्टी सांगतात कीर्तनकार, रंगून रंगून सांगतात. मी ते कधीच सांगणार नाही, कारण त्यांचं महत्त्व तुम्हाला कळलं नाही. आज 135 कोटी देशातले माणसं जर सुखानं झोप घेत असतील तर संतामुळे नाही, राजकारण्यामुळं नाही, केवळ माझ्या भारतीय वीर जवानामुळं ते आज सुखानं झोप घेतात. सगळ्यात लोक सावटाखाली आहे, भीती खाली आहे. राष्ट्रपतीला भीती आहे, पंतप्रधानाला भीती आहे, प्रत्येक मिनिस्टरला भीती आहे, प्रत्येक माणसाला भीती आहे. कुठल्या क्षणी काय होईल याची काही गॅरंटी नाही. पण जी भूमीतून तयार झालेली, मातृसेवेत गेलेली जी लोक आहेत, जी वीर आहेत, असे वीर हे सर्वार्थानं श्रेष्ठ आहे. देवाचं काम करणाऱ्यापेक्षा देशाचं काम करणारे लोक 10 पटीनं मोठे असतात. त्यामुळे मी त्रिवारपणानं पुन्हा एकदा आपल्याला मनापासून वंदन करतो. त्यांचा आदर्श घ्यायचा आहे. आता 12 महिने झाले, पुन्हा त्यांची ऊर्जा घेऊन, त्यांची शक्ती घेऊन पुन्हा तुमच्यातले अजून 2-4 जण साहेब व्हावेत, त्यासाठी हा कार्यक्रम आहे. काय झालं साहेब तुम्हाला? या, जाऊन या, जाऊन. अरे कार्यक्रम घेतलाय कशाला? सगळ्या गावाला जेवण दिले, महाराजांना आणलंय, याच्यासाठी कीर्तन घ्यायचं ते नाही येणार आता. ते तर अनंतात सामावले. कीर्तन याच्यासाठी घ्यायचं की त्यांच्याकडे पाहून पुन्हा कुणीतरी एखादा पुन्हा गणेशराव तयार व्हावा या भूमीत, यासाठी तो फोटो लावायचा. काय शरीर आहे, काय शरीर आहे त्याच्याकडे 3-3 वेळा पाहिलं पाहिजे. डोकं, दंड, छाती, काय पिंडा असावा माणसाचा, एवढ्याले दंड आहेत. स्ट्रॉंग असलं पाहिजे, वाघावानी असलं पाहिजे, खूप खाल्लं पाहिजे, मजबूत असलं पाहिजे, इतका एवढाले दंड असले पाहिजे. कुणाच्या दुकानापुढे जर उभा राहिला तर 4-5 वर्ष त्यांनी उधारी मागू नये. शहीदाच्या कार्यक्रमाला आले आणि गुडघेवर करून तुम्ही त्यांच्या जवळ बसले, तुला भुक्यानं हाणला पाहिजे धरून. तू बसला कुणाच्या शेजारी? अरे कोण कुणाच्या जवळ बसला त्याच्यासारखं दिसाव ना. गांजाटाच्या शेजारी बसत असतो, चोट्ट्याच्या शेजारी बसत असतो, चाभऱ्याच्या शेजारी बसतो, सिंदळीच्या शेजारी बसत असतो, इमानदाराच्या संग राहत असतो, खानदानीच्या संग राहत असतो, आणि पहिलवानाच्याच भाषेत जांभळ्या मिनिटात अरे असा बसाचा वाघाचा पिल्लावाने शिवाजी महाराजांचा फोटो लावला आणि साहेबांचा फोटो ठेवलाय. वाघावाने असलं पाहिजे, वाघावाने असे गुण अंगात आले पाहिजेत. वाघाचं पिल्लू 4-5 दिवसाचं जरी असलं
आणि वाऱ्यानं जरी असे पानं हल्ले झाडाचे ते भेट नाही. मिशा बिशा ते कुणाचं आहे? वाघाचं. कुणाचा आहेस? अशा मिनिटाला जांभळ्या देतो, त्याच्या पाठीत बुक्क्या घाला. कुणाचं पिल्लू आहे? वाघाचं आहे. मग वाघाचं कसं आयटीत बसत? बसता सगळं. कुत्र्याचं कसं बसतं रे? कुत्र्याचं पिल्लू दोन्ही पाय पुढं आणि पुन्हा वाटातच बसत. मग कुत्र्याच्या पिल्ल्याला काय मिळतं माहितीये का? कोणती बाई आली ना अशी, शेंबडी जरी बाई आली, उठ हार, मेला वाटातच मरत. काय तुमच्याकडे पाहून काय वाटाव? समजा तू गेला पोरगी पाहायला, इतक्या लवकर गडबड करू नको, मेल्या तुला अजून शिकायचंय. समजा तू पोरीला पाहायला गेला, पोरीले चॅप्टर असत्या, त्या पोरग पाहायला यायचं म्हणलं त्याच्या 2-4 सोबतीने तिला भोकरदनला नेऊन सजून साजून आणत्या. ती काळी सावळी असली तर तिचं ते फेशियल बिशियल करून केस बिस कापून तिला असं चांगली करून आणत्या. काहून? त्यांना माहिती आहे फक्त एकदा पहिल्यांदा फसला ना बस आयुष्यभर काय गरज नाही कशी राहिली तर. त्याच्यामुळे ती पोरगी अशी आता यायचं म्हणलं रे गेलं. मग ते गेलं तसं तिच्या बापाचा पलंग बैठक सगळं हे ते मग ते बाकीचे म्हणले जा पाणी घेऊ. आता जावं लागणार ना पाणी घेऊ. माझा पोरीला वाटलं आयुष्यभर याच्या संग राहायचं आहे. त्यांचे डोळेले कॅमेरे असतात, लेटेस्ट करते त्या असे काय. मग आपली जीवन कोणाला फुकटली देणार आहे? मग तिने पहिला पाय टाकला वा बैठकीत, हातात पाण्याचा ट्रे आणि स्माईल दिलं. नवरा करायचा आहे ना, असं हसत त्याच्याकडं पाहिलं. हे दोन्ही गुडघे वर करून बसलो होतो असं. तिनं ग्लास घेतला त्याच्या तोंडावर फेकून आणला. त्याच्या पप्पाला म्हणे पप्पा तुम्ही वा त्याची बायको. ते म्हणे अरे बाई काय झालं काय झालं? ती म्हणे पप्पा अहो याला कसं बसावं जर कळत नाही हे आयुष्यभर मला मी नाही वा त्याच्या बायको. पोरी इतक्या चॅप्टर असत्या. त्याच्यामुळे तुमचे गुडघे वर केले ना मला समजून जातं की याला काय सांगावं आपण. नीट राहायचो मला लक्षात. कीर्तन वीराचं आहे. कोणाचं आहे? शूरवीराचं कीर्तन आहे. आणि शूरवीराच्या कीर्तनाला तुम्ही काय करणार? त्याचा अंदाज पाहून बोललं पाहिजे ना. एखाद्या माणसानं आपलं कीर्तन ठेवलं, त्यानं खूप चांगला बंगला बांधला, अतिशय चांगला आनंद आहे, सगळे पाहुणे आले, गोडधोड जेवण केलं आणि महाराजाचं कीर्तन ठेवलं आणि महाराजांना अभंग घेतला. कोणाचे घर हा देव. त्याला पश्चाताप बरं की याला बोलीलच कशाला आपण. बरं आता कोणाचे जर वडील गेले समजा, कोणाची आई गेली आणि तुम्ही तिथं जाऊन जर आनंदाचे डोही आनंद तरंग अभंग घेतला, मारतीन ना तुम्हाला धरून ते. त्यामुळे साहेब कुठेही गेलेले नाहीत. देव, देशभक्त आणि देवभक्त हे देहाने जरी आपल्यात नसले तरी कीर्तीच्या रूपानं ते मनामनात सामावलेले असतात. सुगंध दरवळलेला असतो कीर्तींचा. आणि अशांचं स्मरण, अशांची ऊर्जा, अशी शक्ती पुन्हा तुमच्या लेकराबाळाला लागली पाहिजे. वळण म्हणतात त्याला. काय म्हणतात? हां कळण न वळण तुम्हाला? वावरातलं नाही, मेल्याला वावराच्यातले वळणं कळते. वावरातले वळणं तरी कोण टाकीत? शहाणे माणसं वळण टाकीत. आपल्या शेतात घातलेलं खत पाऊस आल्यावर शेजारच्या शेतात वाहून जाऊ नये म्हणून जाग्या जाग्यावर जे बांध घातल्या जातात त्याला काय म्हणते? वळण. तसं माझ्या पोटी आलेल्या खानदानी लेकरांना असा फाल पुसण्याच्या लागे राहून कीर्तनातून कोणाच्या चपला चोरून आणू नाही, कोणाचे कापस चोरू नये, पत्त्याच्या डावावर बसू नये, दारू पिऊन येऊ नये, असा आयुष्यात कलंक लावू नये, ही गोष्ट घडू नये म्हणून त्याच्यावर आध्यात्मिक केलेले जे गोष्टी असतात त्याला काय म्हणतात? संस्कार आणि वळण. तुला लागू देच वळण. हा तू याच्या शेजारी बसू नको, अलग लक्षामध्ये. आणि तुम्ही एकमेकाच्या जवळ बसू जाऊ नका. असं 5 फुटाचं अंतर ठेवा. तुम्हाला किती सांगावं? तुम्हाला काय वाटतं कोरोना निघाला आणि सरकार सांगायला लागलं का डिस्टन्स ठेवा? अहो आम्ही हजारो वर्षापासून सांगतो तुम्ही नका बसू एकमेकाच्या जवळ. एक तर त्याच्या अंगाचा वास येतो, एक दुसरी गोष्ट त्याला कोरोना असन तो होईन हे एक.
आणि तिसरी गोष्ट त्याच्या अंगातले संस्कार आपल्याला लागत आहे. जवळ बसले की ट्रान्सफर होतं. ट्रान्सफर कसं होतं बघा तुम्ही. ते तंबाखू खात असलं ना, आपल्याला इच्छा नसली ते म्हणतं चुना आहे. आलं की नाही रिएक्शन कामात धावत. मग त्याच्या संगच बसू नका तुम्ही. आणि एवढून पुढं डोक्यावाल्याच्या संघ बसत जाऊ नका. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो, हो पांडुरंग स्मरा हो, पांडुरंग स्मरा हो. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. म्हणा, म्हणा. हे पांडुरंग स्मरा हो, पांडुरंग स्मरा हो. तुम्ही ना गप्प नका बोलत राहा. तुम्ही जरी तोंड बंद केले ना, तुमचं आतून मन सुरू आहे आणि ते फिरत राहतं. त्याला घाण सवय. तुम्ही आमच्या बरोबर राहा म्हणा, तुमच्या तोंडातून देवाचं नाव बाहेर पडलं. माग म्हणायचं म्हणल्यावर मग काय म्हणावं इकडे लक्ष लागतं ना, मग दुसऱ्यावर लक्ष जात नाही आपलं. त्याच्यामुळे तुम्ही आजपासून कोणाचंही कीर्तन असो, देवाचं नाव म्हणलं लगेच मागं म्हणत राहायचं. कारण तुम्हाला घरी काही ते घडत नाहीये, त्याच्या निमित्तानं घडत तरी राहील. बोलत जा, मस्त बोलत जा. मी अभंग जो निवडलेला आहे तो संतांचा आहे. जरा ध्यान देऊन ऐका. असे शब्द तुम्हाला कोणीच बोलणार नाही. आत्ताचा काळ तर इतका खराब आलाय गव्हाणे साहेब, शब्द सुद्धा निर्मळ येईना. जी लोक प्रबोधन करतायत किंवा माणसं जेव्हा एकमेकाला बोलतात, त्या शब्दाला सुद्धा स्वार्थ चिटकलेला आहे. कोणी असा कोणाला विनाकारण बोलच ना. एक तर मग मी तुम्हाला मोठं आहे हे दाखवण्यासाठी बोलन, नाही तर मग तुम्हाला काही समजत नाही याच्यासाठी बोलन, नाही तर मग तुमचा अपमान करण्यासाठी बोलन, नाही तर मग तुम्हाला टॉर्चर करन, नाही तर मग तुम्हाला कमी लेखीन. हा काय धंदा आहे? नाही तर मग तुम्हाला भावनिक करीन, नाही तर मग तुम्हाला पेटवायचं बोलन, नाही तर तुम्हाला रडायचं बोलन. असे संतांचे शब्द नाहीत. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. कानावर शब्द पडला की पुढल्याला एकाग्रता यावी, त्याला बुद्धीला विवेक जागा व्हावा आणि त्यांनी सुखाच्या मार्गावर लागावं, अशी संतांची शब्द असतात. आपण मतलबाशिवाय जर कोणाला बोलणार नसल आणि दुर्दैवाने या जाग्यावर उभं राहून जर कोणी तसंच बोलत असेल, तर यासारखा वाईट काळ कोणता नसावा. मी काय तुमची मनं सांभाळावं, मी तुमचं कौतुक करावं, मी तुम्हाला मोठेपणा द्यावा, तुम्ही माझं कौतुक. आपण दोन्ही याच्यासाठी नाहीत. कीर्तनाचा अर्थ जशाच्या तसा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्यामुळं ही भाषा मायबाप सुद्धा बोलत नाही. कारण मायबापाला जे हित कळतं ते फक्त आपल्या लेकराचं कळतं, म्हणून मायबाप या कक्षात बसत नाही. शाळेमध्ये हे बोलणं बोलल्या जात नाही. कारण तिथं जे ट्युशन दिल्या जातं, ते शिक्षण दिल्या जातं, ते एका विशिष्ट पद्धतीचं एका साच्याचं आहे. त्याच्यापेक्षा ते पुढचं हिताचं बोलणार नाही. सोयरे धायरे हे बोलणार नाहीत. नातेवाईक हे शब्द बोलणार नाहीत. राजकारणातले कधीच नाही. मग मी आज काय बोलणार आहे तुम्हाला, जे कुठल्याही जातीपाती विरहित, स्वार्थ विरहित, सहज संतांची वाणी. आणि ऐका ती वाणी. घरची दारची भजा पांडुरंगा. बाप हो, तुम्ही एकाच ईश्वराचं चिंतन करा. का करा देवाचं चिंतन? काही गोष्टी निर्विवाद सत्य आहे, ज्या तुम्हाला पटल्या काय आणि नाही पटल्या काय, तुम्हाला त्या मान्यच कराव्या लागतील. कोणत्या? मी कोणत्या देशात जन्माला यावं हे माझं काम नाही. तो मी येण्या अगोदरचा विषय आहे. का भक्ती करावी, का देव देव करावा, मी कोणत्या देशात जन्माला यावं हा माझा प्रोग्राम नव्हता, त्या मालकाची इच्छा आहे. तुम्ही असं ठरवलं होतं का?
भारतात येणार? भाग्य आहे आपलं, भारतात आपण जन्माला आलो. कदाचित मी जपानमध्ये आलो असतो, पाकिस्तानमध्ये गेलो असतो, अफगाणिस्तानमध्ये गेलो असतो, मी या स्टेजवर कधीच आलो नसतो. मी कोणत्या देशात जन्माला यावं हे माझ्या हातात नव्हतं. मी कोणत्या जातीत जन्माला यावं हेही माझ्या हातात नव्हतं. मी बाई व्हावं का माणूस व्हावं हेही मला माहिती नव्हतं. बरं, मी जगावं किती हेही माझ्या हातात नाहीये. मी रोज असं पाहतो की गर्भधारणा झाल्याचा रिपोर्ट येतो आणि दुसऱ्याच दिवशी गर्भपात होतो. 2 महिन्याचा कालावधी जातो आणि नकळत अबॉर्शन होतं. मग 5व्यात होतं ना, 6व्यातही होतं की नाही, 7व्यातही गर्भपात होतो ना, रोज होतो जगात रोज, 8व्यातही होतो, 9व्यात सुद्धा गर्भपात होतो. डिलिव्हरी पूर्वी सुद्धा काहीचा जीव जातो, काहीचा डिलिव्हरी झाल्यावर जातो, काहीचा 4-5 दिवसानं जातो, काहीचा रांगायला लागल्यावर जातो, काहीचा 1 वर्षानं जातो, काहीचा नाव शाळेत टाकल्यावर जातो, काहीचे सोयरिकी ठरल्यावर जातात, काहीचे तिकून निकाल येतात नोकरीचे आणि हे गेलेले असते. कधी अंगाला हळद लागती, येतानाच ॲक्सिडेंट होतो, कधी नवरा जातो, कधी बायको राहते, कधी बायको जाते, कधी नवरा, हे रोज आपण पाहतो. कधी आपल्याला नातू झाल्यावर आपण जातो, जाणं खरं आहे 100%. पण आजपासून तुम्ही याच्यासाठी नाव घ्या, कोरोनात माणसं गेली, त्यांची देहसुद्धा मिळाली नाही. तुम्ही त्याच्यासाठी नाव घ्या की त्यांनी मला या क्षणापर्यंत जिवंत ठेवलंय, मला माझं आयुष्य आज कळालंय म्हणून मी त्याचं नाव घेतो. माझा पण कधी पण लाईट जाऊ, कधी पण काही पण होऊ शकतं, अशी काही गॅरंटी नाही की मी पुढच्या 11 वाजेपर्यंत कंबर बांधून तुमच्या पुढे उभा राहीन. अशी लेखी हमी गॅरंटी माझ्याकडे काही सुद्धा नाही. इतकं अनिश्चित जीवन जर असेल तर ते ज्याच्या हातात आहे त्याला कोणी पांडुरंग म्हणतं, कोणी त्याला परमात्मा म्हणतं, कोणी त्याला मृत्यू म्हणतं. अरे म्हणा काय म्हणायचं ते, पण हातात तुमच्या माझ्या नाही, हे तुम्हाला पहिलं कबूल करावं लागेल. बोलले तुम्ही आता की मी सहज निमित्त, इथून पुढं निमित्तच होणार आहे. काय होणार आहे इथून पुढं? इथून पुढं निमित्तच होणार आहे. पाय घसरण्याचं निमित्त होईल, उठायचं निमित्त होईल, गोळीनं भेटण्याचं निमित्त होईल, असे हजारो निमित्त होतील. पण जायचंय ना. आणि बरं जायचंय कुठं? कुठं जायचं माहिती नाही आहे. वापस येण्याचा अद्याप कोणी आलं नाही. पुन्हा तुम्हाला हे कधीच दिसणार नाही. इतकं सुंदर जग, इतका सुंदर देह, इतकं सुंदर माणसं, इतके सुंदर नातेवाईक, पुन्हा चान्स नाही आपल्याला. मग तुम्ही एक काम करा, मृत्यू जर ठरलेलाच असन आणि ठरलेलंच आयुष्य तुमच्या हातात असन, नका घालू गप्पात, नका घालू मोबाईलमध्ये, नका करू टिंगल टवाळ्या, नका भोगू विषय वासना. ज्याने तुम्हाला वेळ दिला ना त्या वेळेचं सार्थक आणि भान ठेवा. भान ठेवा, भान की उरल्याला तुम्हाला देऊ. ईश्वरा तू मला इतकं सुंदर जीवन दिलंय, मी तुला. म्हणून काय लक्षात घ्यायचं आपल्याला, ही तुकाराम महाराजांची शब्द आहे. कधी कधी गव्हाणे साहेब, संतांच्या जीवनाचा पूर्ण अभ्यास नसल्यामुळं कधी कधी चुकीच्या गोष्टी समाजापर्यंत आल्या. उठले सुटले की लोक देहाची निंदा करतात. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा. पण तो कशाच्या संदर्भानं बोलले याचं ज्ञान माहिती पाहिजे ना. तुम्ही माझ्या समोर बसलात आज, मी तुम्हाला शब्द दिला होता की माझं कीर्तन समजल्याच्या नंतर तुमच्या 7 जन्मात कधी कोणापुढे ऐकायचं काम पडणार नाही. या देहाची कधी निंदा करायची नाही, कधीच नाही, कधीच नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं जीवापाड प्रेम आहे देहावर. असं हो, ज्या देहाच्या माध्यमातून ते चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत समाधी अवस्थेला पोहोचले, त्या देहाला सुद्धा त्यांनी वाया जाऊ दिलं नाही. तो देह आत्ता संजीवन समाधीमध्ये जसेच्या तसा आहे. याचा अर्थ असा होतो त्यांचं त्याच्यावर काय आहे, प्रेम आहे. तुमच्या पायातला चपला जर तुम्ही मांडी खाली घेऊन बसत असताल तर याचा अर्थ असा आहे तुम्हाला त्या आवडत्या. तुम्हाला त्या आवडत्या. मग असं उगच उठून महाराज व्हायचं ना असं काही नाही म्हणायचं देह कोणाचा आणि याचं काय खरं आहे नाही, देह पाण्याचा बुडबुडा आहे. नीट दात घासा, 2 टाईम पोटभर पाणी प्या. चहा दूध कॉफी कधी घेऊ नका. हे तुमचे जे चेहरे सुकलेत ना ते फक्त चहामुळं सुकले. सकाळी ज्या माणसानं पोटात गरम टाकलं त्याला कधी सुख होत नाही. चहा हेच पॉयझन आहे तुमच्याकडं. सगळ्या माणसाला ॲसिडिटी, आंबट पाणी, हे जे गुडघे वर करून बसले ना, पाप वगैरे काही नाही.
गुडघे वर केल्या ना पाप लागत असं काही नाही, पण तुमच्या कमरात अवसान नाही हे आमच्या लक्षात आलं. हे एवढं काय टेन्शन घेतो काय, पाय लांबून दिले म्हणजे काय कीर्तनात पापच लागणं असं काही नाही, पण तुमचं काही खरं नाही आमचं लक्षात. का गरज पडावं तुम्हाला टेकून उभं राहायची? चांगले चांगले माणसं कीर्तनात बी असे मागून माणसं उभं राहून दाखवा, मला यायला उभं करा, हे खरंच उभे राहते की याच्या अंगात कशी ताकद आहे पाहतो मी. टाळकरी उभा केला ना त्याचा बॅलन्स गेलेला आहे. याची कॅपॅसिटी संपणार शेवटी, मग पहा त्याचा असा कार्यक्रम. आणि दोन्ही कोण नाही जमलं की मग पाठी मागून लागू. याचा अर्थ काय चालला? तर तुमचे जे चेहरे सुकत आहे ना, तर तुम्हाला लोक कसे फसवते, साबणा लावा, क्रीम लावा, मग तुम्ही चांगले दिसणार. अजिबात नाही, अजिबात नाही. अशा साबणान पावडरीनं चेहरे खुलत नसते. पोट चांगलं असलं पाहिजे. इथं बटन आहे ह्या गालाचं, ह्या गालाचं इथं आहे, 2 वायर आहे याला. बेकार पाहिलं असं करतो इकडून जातं, चांगलं पाहिलं की इकडून खुलतं. इथं काहीच नाही आहे. याला कसं फिरवायचं पाहतो मी. समजा आता पंक्ती बसल्या, पंक्ती धरा म्हणलं की तुम्ही कोणाला जागा धरता? जो आपला सोबती आहे त्याला. मग पहा तुमचा चेहरा दुसरं सरक पलीकडून, सरक पलीकडून. का म्हणते याला तो आवडतो म्हणजे हसून खेळून असतो कार्यक्रम. ते जाता हात धुवायला आणि दुसराच एक येऊन बसवतो. याच्या अवसानापेक्षा वर असतो तो कोण बसला, मग याचा चेहरा बिरा असा लगेच पडतो. तर तुम्ही आजपासून पक्क ध्यानात ठेवा, इथं काही पण नाही. याला खालीवर करायचं काम इथं आहे. एवढे माणसं बसले ना, तुमचं ज्याचं पटत नाही ना, तो नेमका शेजारी आला की लगे बस. महिला मंडळाकडले भारी कार्यक्रम असतं, बोलायचं नाही पण माझ्याकडून इकडून इकडून. त्याच्यामुळे इथं काही पावडर फिवडर लावू नका. नेहमी चांगलं ठेवा. हे चांगलं असलं ना, जो दिसला तेव्हा आपला वाटला पाहिजे. मग हे खुलत, कपटीपणा नसला पाहिजे. एक माणूस गेला पोरीच्या घरी, कंटाळा होता, त्याला वाटलं 2-4 दिवस राहू तरी जावयाकडं. गेलं. ते गेल्याच्या नंतर सकाळी 10ची एसटी होती. गेलं ते यायचं, जेवणाचा कार्यक्रम होता. नेमकं ताटावर बसले. मग ताटावर बसल्यावर येवाय काय म्हणतो, निवांत आहे का गडबड आहे? आता माणूस ताटावर बसल्या बसल्या त्याला लायला झालं म्हणावं लागलं, नाही लय गडबडी आहेत. ते म्हणजे मग आता 12:30ची एवढीच गाडी आहे शेवटची, पण गाडी नाही येत भिवपूरला. मग त्याला नीट जेवू बी दिलं नाही. त्याची थैली घेतली, एसटी जागा धरून दिली, त्याला बसून दिलं. खाली येऊन त्याला सल्ला देऊ लागला, इतकी मरमर करू नका राव, 2-4 दिवस राहायच्या हिशोबाने या. ते लय स्वयं बोलत 2-4 शिव्या घातल्या मनातल्या. तेव्हा अरे फालतू माणसा, मला 8 दिवस राहायचं होतं, पण संडाळा तो मला नीट जेवू पण दिलं नाही. हा, जागा धरून निष्ठीत बसून दिलं, वरून सल्ला देतो की 7-8 दिवस राहायच्या हिशोबाने या. तर हे जे माणसं बसले ना पुढं, हे असे डायरेक्ट माझ्याशी कनेक्ट नाही आहे. यांचे जिथं जिथं मेंदू गेले का, हे तसे तसे चेहरे करतात. एखाद्याला जर असं वाटलं मी आलो ती बी आली, कुलूप लावला असं का, कुलूप पैसे घरात. काही काही माणसं असे धीरगंभीर असे हसायचेच नाही. तुम्ही किती दृष्टांत सांगा, जोक सांगा, डायलॉग सांगा, जेच असे बसेल असते. पांढरे कीर्तनात हसत नाही, तमाशात हसत नाही, टी व्हीच्या पुढं बसलीत हसत नाही, बायकोजवळ हसत नाही, लेकरा बाळात हसत नाही, गावकऱ्यात बसलीत हसत नाही. जर कोणाच्या घराला आग लागली तरच हसला तर हसला. काय पाप आहे बरं. कोणाची गाडी पंक्चर झाली तरच हसला तर हसला, कोणाचा चेक बाउन्स झाला तरच हसला तर हसला, कोणाचं काही डुबलं तरच. ही काही रीत आहे का काय? हा, अरे हे शरीर पुन्हा भेटणार नाही ना. चांगलं बैस, चांगलं बैस, तुझ्या अजून लय पुढं जायचं तुला. अलग लक्षात. त्याच्यामुळे घरचे, साहेबांच्या घरचे आणि साहेबांच्या भूमीत जन्माला आलेले तुम्ही आपल्या एकाच कुटुंबाचे आहात, याला म्हणायचं घरचे. घरचे म्हणजे कोण? घरचे आणि दारचे. आता पाठीमागं माझ्या सगळं जेवढे उभे आहेत हे घरचे का दारचे? अहो कीर्तन सुटल्याबरोबर पळणार आहे मी. त्याच्यामुळे किती जीव लावला, हे घरचे नाही आहे ना. मग घरचे लोक काय म्हणते, बा घरचे नंतर जेवा, पाहुणे जेव द्या अगोदर. म्हणजे घरचे आणि दारचे. घरचे असा का दारचे असा? साहेबांच्या स्मरणाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो, आपला जीवन प्रवास आपल्या हातात नाही, तो ईश्वराचा आहे. तुम्ही फक्त त्याचं चिंतन करा, पांडुरंगाचं.
तोच तुम्हाला याच्यातून वाचू शकतो. आणि त्याचं चिंतन करत असताना आपल्याला घालून दिलेल्या संस्काराची, मायबापाची, खानदानीची, भारतीय संस्कृती जाणीव ठेवा, आठवण ठेवा. पुण्यतिथी साजरी करणे या शब्दाचा अर्थ होतो त्यांना दंडवत करा. दंडवत करा म्हणजे नमस्कार करा असं होत नाही. ते जसे वैभवात जगले, स्वाभिमानानं जगले, तसं तुम्ही जगून दाखवा. हीच त्यांची खरी श्रद्धांजली असते, खरा प्रणाम असतो. म्हणून ते संस्कार आपल्यावर होणं गरजेचं. नीट रे, नीट. तुझ्यामुळेच वळण शब्द आला होता माझ्याकडं. मी परवा एका घरी गेलो होतो. त्यांनी मला दूध दिलं प्यायला. पहिला घोट घेतला, इतकं तिखट लागलं. गात असल्यामुळं आम्ही चहा दुधापासून मुक्त आहे. मी 2 घेट घेतले आणि परत केलं. शांतराव ना घरातल्या माणसानं, शिकलेले साहेब, ते बायकोवर ओरडले, मला आग्रह करू लागले, घ्या अजून जरासं. म्हणलं नको साहेब, मला नकोच. का घेत नाही? म्हणलं दूध तिखट झालं. माझं काम होतं खरं सांगण्याचं. मग एवढ्यावर गप्प बसवून ते ना, ते शिकलेल्याचा आवपाना करा, घरी गाजवायला गेले. अक्कल आहे माहिती तुला, शानी तू, मूर्ख कुणीकडची, तुला दूध करता येत नाही. ओरडले तिच्यावर. ती म्हणली ओरडू नका. मी काय त्या दुधात चटणी टाकली का? ते मग दूध कसं काय तिखट झालं? कशाला आप घाली दा, पण कस काय दूध गरम तिखट झालं? ती म्हणे अहो तुम्ही काल कोंबडं करून खाल्लं त्या पातेल्या. ते म्हणलं मायची काय मायची करता म्हणे, काय मायची करता? मला माझ्या माईचा उद्धार करला. तुला दूध येत नाही का? मायची शान आहे, तुला अक्कल नाही का? तो साधं दूध येत नाही का? अहो मी काय दूध करणार? ते मला मग घासून काढायला काय चालतं? ती म्हणे 2 इमार उघडले मी, घासून काढ त्याला, उकळीला त्याला 2-3 बाऱ्या गरम पाण्यानं. पण त्याच्यात जास्त जोर आहे ना त्या तिखटात. त्याला उकळून सुद्धा त्यानं आपला गुण टाकला नाही. उलट साखराच्या दुधाच्या गोडीतून त्यानं महाराजाला चटका देऊन सांगितलं की पठ्ठ्याला तिखटराव म्हणतात. तसं तुझा काय बी दोष नाही गुडगोवर करायचा. तू हे दाखवून द्यायला लागला की आमच्या मायबापाने आमच्यावर असे संस्कार केलेले आहे. हे जे चुकतेत नाही, हे चुकत नाही, यांना ते दाखवायचंय जे आहे ते. आलं का लक्षात? त्याच्यामुळे सावध, जांभळ्या द्यायच्या नाहीत. खानदानी राहायचं, ओरिजिनल बेस्ट, बोलायचं नाही. कळलं तुम्हाला माझं बोलणं? काय झालं, एक माणूस रस्त्याने चालला होता. चालता चालता त्याच्या पायावर भिंत पडली. तुकडाच पडला त्याच्या पायाचा, खालचं पाय मोडला. असं 4 बोटाचं हाडूक टाकावं लागलं. ते डॉक्टर म्हणले हाड टाकल्याशिवाय माणूस चालत नाही. बायको म्हणली मग याला कहा रोग सांभाळू मी, लंगडा टाका मग हाड. डॉक्टरकडे स्टॉक असतो ना हाडाचा. त्याने माणसाच्या पायाचं लावून पाहिलं, ती मापात बसाना, साईज मोठी होलवली, याची पुंगळी मोठी, त्याची बारीक, असं होऊ लागलं. मग बैलाच्या पायाची काढून पाहिली, लावली अशी, ते बी जमाना. मग म्हशीच्या पायाची लावून पाहिली, ती बी बसाना. मग घोड्याच्या पायाचं लावून पाहिलं, ते मॅच होईना, असं असं मागं पुढं होऊ लागलं. मग कुत्र्याच्या पायाचं लावून पाहिलं, बसलं ते. आता हे योगायोग असं काहीच नव्हतं. मग ते ऑपरेशन केलं आणि डॉक्टरनी रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवली की डॉग बोन्स, कुत्र्याचं हाड बसवलेलं आहे. 15 दिवसांना प्लास्टर काढल्यावर डॉक्टर साहेब म्हणले तात्या तुमच्या पायात सावत्र हाड आहे. सक्क नाही. कोणतं हाड आहे? सावतर हाड आहे. आणि सावतर हाड जुटत नसतं, त्याच्यामुळे तुम्ही जास्त फिरत जाऊ नका. पायाला सवय लागूस्तर, वळण पडूस्तर फक्त मारुतीरायाच्या दर्शनाला जा. पण ते लंगड्या माणसाला लय जोर फिरायचा. ज्या माणसाला जो अवगुण आहे त्याला तो जास्त दाखवायचा कोण लागतो. मुक्याला बोलायचा लय नाद, लंगडं फिरण्याच्याच मागं राहतो 24 तास. आंधळं कंटिन्यू फिरण्याच्याच मार्गावर असते. हे दोष असते त्याच्यामुळे. माझा आपल्या पायात सावतर हाडे कशाला फिरावं? सकाळीच निघले बाबा, त्यांना हाऊस ना, महिनाभर दवाखान्यात राहिलेला माणूस, लोकांच्या आवडीचा, सकाळीच निघले घरातून. मग आता बाया माणसं सगळी त्याच्या ओळखीची होती. मग ती बोलायची तात्या गावात महिनाभर दिसले नाही, करमलं नाही, काय म्हणतो पाय?
ते म्हणले खूप चांगलं आहे, आलो बरं का वाचून तुमच्यासाठी. तात्या असं रस्त्यानं चालले ना की अशी ट्रॅक्टरची ट्रॉली हे नाही का आता टाकी सोडलेली समजा, असे टायर दिसले किंवा असं वडाचं खोड दिसलं किंवा मग तिकडचे टायर दिसले, असं काही दिसलं की त्याच्या पायाला झटका या जाईल, तो पाय असा हळूहळू 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 असा वर जाईल. मग ते असं त्याला पुन्हा दाबून दाबून खाली करायचे. मग त्याच्या मनात शंका आली. ते म्हणले बरं का आपला पाय झटके घेऊन मारतो, काय डॉक्टरनं उलटी बिरिंग तर नाही बसली. मग त्याने असं वर करून पायाला दुखत नाही, असा करून पायाला दुखत नाही, बसून पाहिलं दुखाना काहीच नाही, पायाला मुंग्या नाही, ठणक नाही, काय नाही, पाय एकदम बेस्ट. पण पुन्हा असे चालायला लागले की तसंच बंद पडलेली हापसी, एखाद्याची उभी केलेली मोटरसायकल, कुणाच्या दारात आडवी केलेली बाज, अंधारात कीर्तन ऐकत बसलेला माणूस, असं डोळ्यानं पाहिलं त्याचा पायाचा झटके वर व्हायचा. लोक पोरं म्हणले तात्या काहीतरी पायात लई मोठी मिस्टेक दिसती, तुम्ही काय करा ज्याने हाड बसलं त्याच्याकडंच जा. ते वैतागलं ना ते. सकाळीच गाडी धरली गेले की दवाखान्यात 50-60 हजार रुपये बिल दिलं होतं. डॉक्टर दिसले मला म्हणले डॉक्टर साहेब इतके पैसे दिले तुम्हाला. म्हणले तात्या चुकलं का माझं काही, पाय दुखतो, पाय दुखत नाही, मुंग्या येतात अजिबात येत नाही, ठणक लागते अजिबात नाही, काय होतं तुम्हाला. अरे डॉक्टर साहेब रस्त्यानं चाललो, बंद पडलेली हापची, लाईटचा खांबा, मळका दगड, काट्याचं झुडू, कोणाचं बाथरूम पाहिलं की पायाला झटका येतो, पाय वर होतो. डॉक्टर लागले हसायला. डॉक्टर हसायला लागल्यावर हे थंडेगार झाले. ते म्हणजे डॉक्टर साहेब पाया पडतो, तुम्ही का हसले. ते म्हणले तात्या तुम्ही इतक्या गडबडीत आले, माझ्याकडं कोणतंच हाड नव्हतं, इमर्जन्सीत तुमच्या पायात मी कुत्र्याचं हाड बसवलं. आणि मग कुत्र्याचं हाड बसवल्यामुळं काय झालं की त्या कुत्र्याच्या हाडाला सवय असते 4-5 मिनटं झाले की 4-5 मिनटं झाले की वर करायची, 4-5 मिनटं झाले की वर करायची, 4-5 मिनटं झाले की असे 4-5 मिनटं झाले की वर करायची, असे 4-5 मिनटं झाले की वर करायची. ते म्हणले मग आता म्हणले हळूहळू जसे जसं सवय लागन तसं सवय लागन तुम्हाला, तसं रोज बोलत जा, टाळी वाजी जा, याला वळण लागन, हळूहळू याला वळण लागन, याला वळण लावा याला, आणि याच्यावर खूप प्रेम करा. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या देहाच्या माध्यमातून संजीवन समाधी घेतली त्या देहावरही सुद्धा प्रेम केलं. मोठी माणसं अशी असतात ज्या गावात जन्मले त्याच्यावरही प्रेम करतात. साहेब इथं आले, मंदिर धुवून काढायचे, स्वच्छ ठेवायचे. मोठ्या माणसाला गावाचा खूप स्वाभिमान असतो. मोठी माणसं ज्याच्या जवळ बसली त्याला मोठं करून जातात. दरिद्री पापी माणसं ज्याच्या जवळ बसली त्याला कलंक लावतात. अलग लक्षामध्ये मग कुणाजवळ बसावं हे शास्त्र आपल्याला कळलं पाहिजे, स्वाभिमान आपल्याला कळला पाहिजे, आपण कुणाच्या भरोशावर राहतो ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीनं आपलं जीवन गेलं पाहिजे, त्या पद्धतीनं आपला प्रवाह सुरू झाला पाहिजे. आपण कुणाच्या घरी बसतो, कुणाच्या पोटी जन्माला आलो, आपलं उठणं काय असावं, बसणं काय असावं. मोठी माणसं अशी असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज, आता मी गाडीत आलो, ही गाडी मला रोज महाराष्ट्रावर फिरवते, ते माझं माध्यम आहे, माझं साधन आहे. मी कीर्तनात उभं राहिल्यानंतर गाडीची निंदा करू शकतो? करू शकतो नाही, कारण ती आहे म्हणून मी तुमच्याजवळ आलो. तसं तुम्ही जेवढे बसलेत ना, आजपासून याची जास्तीत जास्त काळजी घ्या, याची निंदा नका करू कधी. इतके सुंदर डोळे तुम्हाला कधीच नाही भेटणार. मी तुम्हाला याची एकदा किंमत सांगतो, म्हणजे तुम्ही जपतान तरी कमी. याला तुकाराम महाराजांना वैराग्याचं महान योग म्हणतात. पण आम्ही जेव्हा शोध घेतला आणि अभ्यास केला तेव्हा आमचं लक्षात आलं की ज्ञानेश्वर महाराजापेक्षा तुकाराम महाराजाला देह जास्त आवडत होता. ते म्हणताना हे कसं विपरीत बोलायला लागले. हो अहो, यांनी तरी समाधीत मृत्यू लोकात ठेवला, पण त्यांनी इतका जीव लावला देहाला की ते देहालाच घेऊन वर गेले. जे घेऊन गेले ते आवडीचा का नावडीचा. म्हणून आजपासून कोण्या महाराजाचं कीर्तन नाही ऐकायचं. जे स्वतः वैतागलेले आहेत का त्याच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडते. कोणाचं जायचं घरात बायकोचं पटत नाही, अलग लक्षामध्ये कोणी गावात विचारित नाही, त्याने अभंग म्हणायचे. कोणाचे अरे तू कशाला सांगतो, तुला घराची हा पाजित नाही आणि तू संसाराची निंदा करतो. म्हणून आतापर्यंत तुम्ही तुम्हाला जर जास्त जगायचं असेल तर आजपासून याची जास्त काळजी घ्या. पहिल्यांदा कधीच उडघे वर करून बसू नका. मी तुम्हाला देहाबद्दल मस्त मजा सांगतो. पहिल्यांदा याची माहिती करून देतो, म्हणजे जीव लावसान तुम्ही याला. केसापासून जाऊ आपण वर. केसाला संध्याकाळी ओरिजिनल खोबऱ्याचं किंवा बदामाचं तेल
असं घेऊन मुळाशी असं 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 रोज लावायचं. बेस्ट. तुम्हाला खतं पाणी समजते ना घालायचे, तसं. का बरं? एकतर केस पांढरे होणार नाही, रोज पाणी मिळेल त्याला तेलाचं, तर राग येणार नाही. बदामाचं तेल जर लावलं तर नंबर 1 मुलगा येतो आपला, 100% मार्क, 100%. डॉक्टर होईल, वकील होईल. समजा आता हा मुलगा जर MD झाला, कल्पना करा नुसती. याचं अर्धा एकरचं हॉस्पिटल राहील जालन्यात, 4-5 मजली, 200-250 लोक, 50 लोकांचा स्टॉप हाताखाली राहील. येशीत राहील येऊ, येशीत म्हणजे गावातल्या नाही, एअर कंडिशनमध्ये. मग हे इतकं शिकल्यामुळे याला पोरगी बी MD येईल. दोघांचा पगार रोजचा गल्ला किती येणार कलेक्टरचा? मग तुम्हाला असे स्वप्न का? पण जेवढ्या बाया इथं बसलेल्या ना, या सगळ्याला उद्या धुनकून काढा. यायला एकदा कापराच्या यानं आंघोळी घाला, न्यायला चला तोंडावून हात फिरून त्याला सांगा की तू कलेक्टर होय, तू डॉक्टर होय, तू इंजिनियर होय. मी नुसतं बोलत नाही, मी माझी सगळी लेकरं क्लास 1 केले. मी कीर्तनावरून जेव्हा रात्रीत गाडीतून उतरलो, माझ्या घरामध्ये एका व्यासपीठावर ज्ञानेश्वरी आणि एका व्यासपीठावर मी गाथा ठेवला, मी मुद्दामच. आणि मी स्वतःच आयुष्यभर असं वळण ठेवलं की मला जेव्हा घरातून बाहेर पडायचं तेव्हा माझं एक कपाळ मी गाथा आणि ज्ञानेश्वरीला लावून बाहेर येतो. का? मला असं वाटतं गाथा आणि ज्ञानेश्वरी जर तयारच झाली नसती तर हे सुदाम, तुला कवडीची किंमत राहिली नसती. तू कशाला कायला बोलला? पैसे जाऊ द्यावं, पैसे कोणी कमवले असते, मी कुठलाही डॉक्टर झालो असतो, काय करायचं ते सगळं, पण त्याच्यामुळं मला ते सुख आहे. आणि जेव्हा मी आता घरात जाईन, किती वाजता जाऊ द्या, तर मी त्या दोघांच्या ग्रंथावरती डोकं ठेवल्याशिवाय पुन्हा अंगच टाकीत नाही. हे नियम आमच्या घरात सुरू असल्यामुळे ते लेकराला मी नेहमी म्हणायचो, तो असा झाला पाहिजे, तसा झाला पाहिजे. ते झालेच तसे. तुम्ही तसे यायला, रोज यायला चांगलं म्हणी जा, पाहुणे यायच्या पोराला चांगलं म्हणी जाऊ नये. तुमचं लयच उलटा कार्यक्रम आहे. दुसरे यायचे आले की त्याला बिस्किटचे पुढे चांगलं बोलायचं, त्याच्या पप्प्या घ्यायच्या, आणि घरातले दारात आले की डुकरा, कुत्र्या, गध्या, मग त्याचा बॅलन्स जातो ना. मग त्याला माय जर म्हणली गध्या आणि कुत्रा, तर मग ते म्हणतो कुत्रा कुत्रा. अलग लक्षात बघा आता ह्यो काय कार्यक्रम चाललाय, अलग लक्षात. हे त्याला चिमटे घेते, ते विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. तर मी तुम्हाला खोटं नाही बोलत, विठ्ठल विठ्ठल म्हणत होतो आम्ही आत्ताच ना. आम्हाला सगळं लक्ष असतं. विठ्ठल विठ्ठल म्हणताना त्याने काय केलं, त्याला चिमटा घेतला याने त्याला, बरं का, आणि त्याला कसं म्हणत होता. आता हे लक्षण कशाचं आहे? जर तो विठ्ठल विठ्ठल असा म्हणत असेल तर 100% तो गावाला सुखानं नांदूच देणार नाही. तो गावाची वाट लावणार 100%. मग कीर्तन करून काय फायदा होणार आहे? आपण महाराजांना काय दिलं त्याच्यापेक्षा आपल्या लेकराला काय कळालं? एका पोरान जर मांडी घालून बसली, एकान जर माझं ऐकलं आणि एक जर डॉक्टर झालं, आपले पैसेच वसूल झाले. नीट बसायचं त्याच्यामुळं. त्याच्यामुळं डोक्याला जास्त केसाला जीव लावायचा, आणि दुसरे मस्त लंबाले ठेवायचे, कंगवा बेंगवा ठेवायचा, असा मस्त झटका बिटका मारायचा. रहने वाले के बाल. अलग लक्षात आलं. तुम्हाला लय ताण आहे का? केस जाते बा ज्याच्या माणसाच्या डोक्यात सतत इनाकारांचा ताण. एकच विषय जो माणूस धरतो ना, बायको असं कोण म्हणली, ह्यो असं कोण म्हणला, त्यो असं कोण म्हणला, त्याचं डोकं म्हणतं तुला कटाळू बी. त्याच्या डोक्याला टक्कर पडून जा. तेव्हा ताणच घ्यायचा नाही अजिबात. तुम्हाला अजून केस येतील. तुम्ही रोज बदामाचं तेल लावा आणि आजपासून कसलाच विचार करू नका. 2 वर्षात सगळं रान भरून निघणार 100%. पुढं ऐका ना, लंबाले केस ठेवायचे, लई लंबाले ठेवायचे. सगळीकडे वस्तारा लावायचं, पण मध्यभागी वस्तारा लावायचं नाही. इथं काऊन? इथं अँटीना आहे. बातम्या येऊन आदळा द्या. आणि जितका अँटीना लंबा ना तितके चॅनल चांगले दिसत आहेत. तुम्हाला आठवतं का 15-20 वर्षापूर्वी कसा अँटीना होता? एक लंबी काडी, तिला आडव्या आडव्या काड्या, म्हैसमाळाकडे लावून ठेवायचं आपण असं. आणि मग रामायण सुरू असायचं, ब्लॅक अँड व्हाईट TV असायच्या, आणि सगळा गाव जमायचा TV पाहायला. आणि रामायण रंगात यायचं ना, अँटिनावर वानेरू जाऊन बसायचं. मग ते अँटिना कच्चा ते गरकन फिरायचा. मग अँटिना फिरला की राम गायब, TVत मुंग्या यायच्या अशा. मग त्या पानाराची तळपायाची आग मस्तकाला जायची. मग त्याच्यातला एक वर जायचा, खालचा म्हणायचा कर बोकरदनकडं, अरे 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 करशील लोड कर. अँटिना जाग्यावर आला की राम दिसायचे, आणि अँटिना हुकला की काय दिसायच्या? तिकडं नका न पाहू. मग तुमचं डोकं ज्या दिवशी जागे, हे मराठ्याचे, वंजाऱ्याचे, धनगराचे, माळ्याचे एका ठिकाणी आले ना, हे असे मंत्र नाही म्हणत साहेब. ए कडू त्या मायच्या डुकरा कुठं गेला होता ए हेंद्रिया?
काय तमाशा आहे हो. अरे कसं नीट होईन ते. अरे हे एकमेकाला चांगलं बोलतच नाही, हे एकमेकाला दिसलं का त्या मायचा. ही काय पद्धत आहे का तुमच्यावाली? तुम्ही कसे मेडिकल ऑफिसर होणार, तुम्ही कसे इंजिनियर होणार? आज महत्वाच्या पदावर आहे का तुमचं कोणी? जिथे तुम्हाला महत्वाच्या जागा दिल्या जातात तिथं तुम्ही एक माणूस नाही तुमच्यावाला, आणि काय डोके मारता तुम्ही? त्याच्यामुळे शेंडी आणटी नाही, बातम्या येऊन आदळत्या. म्हणून ऋषीमुनी लंबाले केस ठेवायचे, दाढ्या ठेवायचे. एरियल मी मनान बोलत नाही, मारतील लोक मला. वे पतुष्य शरीरे मे रोम हर्षस्य जायते. जेव्हा चांगली गोष्ट तुमच्या कानावर पडती तुमचे शेकडे केस उभे राहते. जेव्हा तुमच्या अंगावर दुःखाची गोष्ट पडती तेव्हाही तुमचे केस उभे राहते. अर्थात केस हा तुमचा अंटी नाही. म्हणून तर म्हणतात काय देशील ते, म्हणलं बाल ना बाका हवंय. एक केस इतकी ताकद आहे त्याच्यामध्ये. म्हणून जितके केस लंबाले तितक्या बातम्या चांगल्या. तो म्हणसान बायाला तर लय लंबाले केस आहे, लय डोके लागत आहे त्याची. असे डोके लागते रे बाप. त्याच्या माईला बापाला 6 महिन्यातून बाजूला काढते म्हणल्यावर काय डोकं पाहिजे अजून, काय आणटीना पाहिजे भारी. ती त्याच्या बापाला मानू दे ना, बहिणीला मानू दे ना, काय चॅनल लागत असन ते काय. त्यामुळे लय बाय डोकं नाही लावा ते लंबाले. एकदा बाईना का जरी असे केस जर हिंजाळले ना लगे त्याचा तमाशाच झाला समजा, वाटत लागली त्याच्यावर. त्याच्यामुळे जपा याला, आपल्याला लय लांब जायचं खाली. अजून कपाळ मेमरी आहे, मेमरी मोबाईलमध्ये कळते ना तुम्हाला. तुम्ही काही ऐकलं की इथं बसतं, वाईट ऐकलं की इथं बसतं, चांगलं ऐकलं की इथं बसतं. हे दैव आहे माणसाचं, इथं नशीब. म्हणून दूध नाही भेटलं लहानपणी डोकं आदळून घेतात. काही झालं की म्हणते आमच्या दैवात नाही. हे कॅमेरा आहे, हा काय करतो शूटिंग करतो आणि हा डाउनलोड करून ठेवतो. जो आवडला तो याला पक्का करतो, जो नाही आवडला तो याला काढून टाकतो. याचं बटन बिंबित आहे, त्याच्यामुळे असं बघत राहतं सारखं इकडं 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 इकडं. हे चार्जरचं प्लग आहे, इथून सप्लाय येतो आतमध्ये. ही त्याची बॅटरी आहे, जसा मोबाईल तशा बॅटरी. आलं का लक्षामध्ये? इथून असं सप्लाय आतमध्ये जातो. आता संध्याकाळी तुम्ही झोपले ना, ज्या माणसाचं मन चांगलं आहे, शरीर चांगलं आहे, त्याच्याशी मस्त चार्जिंग होती पहा 11-12 वाजता. आता पहा काही काहीच्या काड्या कमी झाल्या, रेंज कमी झाली की अशी एक काडी राहिली. तुम्ही पहा आता काही काहीचे असे डोके जड पडायला लागले, कीर्तन समजाना. पण ते काय करते माहिती आहे का, असं करते. आपण समजा याची एखादीच काडी राहिली, मग ती इथून गेलं की पडलं की मग त्याचा सप्लाय सुरू होतो. मग ज्याचं मन चांगलं आहे ना त्याची मस्त चार्जिंग होती. ज्यानं कुठं कुठं तोंड घातले समजा, गुटखं खोटं दारू मटणं, मग त्याचं मशीन खराब होतं. मग ते पार्किंग होतं, असं पार्किंग होत राहतं त्याच्यावालं. हे स्पीकर आहे. चला आता असा हात करतो तुमच्याकडे, बघा माझ्याकडं. आपलं शरीर किती सुंदर आहे. तुम्ही मला खूप वेळचं पाहता. असा हात केल्यावर मी पहिल्यासारखा राहिलो नाही. कोण झालो आता? देव बाप्पा. कोण झालो? हा, नारायण देव बाबा, दत्त, विष्णू. असा नुसता हात केला, बरोबर आहे. हात जरा असा केला तर नेता, असा केला तर बरोबर आहे. असा केला तर टाटा. हेंद्र्या सगळ्याला करते त्याला असं करीत असते, आणि एकट्यालाच असं करीत असते. हे असा ओके. असं केल्यावर काय होतो? इशारा. असं केल्यावर काय होतो? हात तोच आहे. हां, असं केल्यावर काय होतो? मार होतो. हा इथं ठेवल्यावर काय होतो? आशीर्वाद. इथं ठेवल्यावर काय होतो? पांढरा. इथं हात ठेवलेला माणूस इतका पांढरा असतो हो. तो जर संघ नेला ना, एसटी येत नाही त्या दिवशी पाठीवर, इतका बेकार असतो. हायवेला जर नेला तर एक उभी राहत नाही. प्रायव्हेट गाडीत नेला तर त्याची पंक्चर होती. आणि जर असा कसा बी नेला तर त्याच्या घरी पाय टाकल्याबरोबर त्याचा गॅस संपवतो, इतका पांढरा असतो. इथं हात लावतो. इथं हात लावल्यावर काय होतं? रडायला येतं. इथं हात लावल्यावर काय होतं? माया तयार होती. मायेनं लावल्यावर माया होती, नाव्यानं लावल्यावर दाढी होती, बापानं लावलं तर खुशामत होती, मास्तरनं लावला तर मार होतो, माईनं लावला तर चिमटा होतो. आलं का लक्षात? इथं हात लावल्यावर काय होतं? तुझ्या गळ्यात माळ आहे का? नाही ना, मग इथं हात लावल्यावर काय होतं? असं. हां, कळतं ना तुम्हाला? इथं हात लावल्यावर काय होतं? मर्दानी. तुम्हाला टेस्ट करा, मी विनाकारण बोलतच नाही. तुम्ही काय करा, उद्या सकाळी माझं खरं आहे की नाही खोटं पाहण्यासाठी कोणातरी घरापुढे उभं राहा. त्या घरातून असा माणूस बाई पाहुणा कोणी आला ना की तुम्ही फक्त त्याच्याकडे पाहून नुसतं असं करा. तुम्हाला 5च मिनिटात बुक्का, नारळ, प्रसाद. असा हात ठेवला की काय होतं?
इशारा, असं ठेवलं की खुशामत, असं ठेवलं की अभिमान, असं ठेवलं की स्वाभिमान, असं ठेवलं की उदास, असं ठेवलं की व्याकुळ, असे हात फिरवले की समाधान. तुम्ही पहा लोकांच्या घरी जेवले माणसं की असे बाहेर पडले असे हात फिरतच निघते. समाधान झालेले माणसं ढेरीवर हात फिरवत असतात आणि ज्या खरी खाऊन बेईमान झालेले माणसं इथं हात फिरवणारे माणसं वीर होत असतात, इथं हात लावणारे माणसं दुःखी होत असतात, पायाला हात लावणारे माणसं आशीर्वाद घेत असतात, इथं हात लावलेला माणूस विठोबा होतो. याच्यातला एक उचलून इथं ठेवला की नाचा होतो. काय तमाशा आहे जीवनाची, याला कधीच सोडू नका. याच्यात सगळ्या जगाला जाणण्याचं तत्व आहे. तुमच्या दृष्टीत इतकी ताकद आहे, चंद्र आणि सूर्य दिसतो, तुमच्या मनात इतकी ताकद आहे की तुम्ही जगातल्या कुठल्याही पदावर जाऊ शकता. या देहात इतकी ताकद आहे की तो तुम्हाला अमर करू शकतो. म्हणून तुम्ही देहाची चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करा, त्याला चांगलं यूज करा. सरळ बसा आजपासून, ब्रश चांगलं करत जा, चांगलं खात जा. अरे चांगलं वागून चांगलं होईना तर वाईट वागल्यावर चांगलं कधी होणार नाही. पांडुरंगाच्या चिंतनाने तुम्ही अमर होऊ शकता. देव आणि देश या दोनच गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला अमर पदाला नेऊ शकतात. ते अभंगाच्या पहिल्या चरणात. घरची दाराची भजा पांडुरंगा, घरची दाराची मागे म्हणा, टाळ्या वाजवा. पांडुरंगा, दाराची भजा पांडुरंगा, दाराची भजा पांडुरंगा, घरची दाराची भजा पांडुरंगा, घरची दाराची भजा पांडुरंगा, घरची दाराची भजा पांडुरंगा, घरची दाराची भजा पांडुरंगा. वडिलासी सांगा दंडवत, वडिलासी सांगा दंडवत. गंगेचा ओघ सागरासी गेला, गंगेचा ओघ सागरासी गेला, गंगेचा ओघ सागरासी गेला, गंगेचा ओघ सागरासी गेला. वडिलाची सांगा दंडवत, वडिलाची सांगा दंडवत. गंगेचा ओघ सागरासी गेला, गंगेचा ओघ सागरासी गेला, गंगेचा सागरासी गेला, गंगेचा ओघ सागरासी गेला. जीवन याचं नाव पाणी आहे आणि पाण्याचं दुसरं नाव जीवन आहे. नदी एकदा सागराला गेली, ती परत येणं जसं कदापिही शक्य नाही, तसं साहेब आपल्यातून गेले. पुन्हा आता दिसणं कदापि शक्य नाही, पुन्हा आळसा होणेही नाही. यास्तव जपा एकमेकांना. गंगा एकदा सागराला गेली, गंगा गंगा राहत नाही, गंगा समुद्रासारखी महान होते. देशाची आणि देवाची सेवा करणारी व्यक्ती वीर शूर जेव्हा स्वरूपामध्ये जातात तेव्हा ते आपले राहत नाही, ते सागरासारखे महान आणि अनंत होत असतात. म्हणून हा ओघ आहे, जीवन हा प्रवाह आहे. या प्रवाहामध्ये जात असताना लक्षात ठेवा, वापस येणं कदापिही शक्य नाही. गंगेचा हा ओघ सागराशी गेला, मागे नाही आला कदा काळी. माणसाला बोलत जा. केलेल्या माणसाबद्दल आपण कार्यक्रमाचं आयोजन करतो, त्यासाठी खर्च करतो, सगळ्या गावांना जीव घालतो. मी तुम्हाला दुसरंही सांगेन, तुम्ही ते तर नक्कीच करा. ते ऋणातून कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रोग्राम असेल, पण आहे त्यांना बोला. तुम्ही रोज बोला. तुमच्या आईवडिलाला एक शब्द बोलत जा, कुटुंबाला बोलत जा, तुमच्या मित्राला बोलत जा. तुमच्या आयुष्यात जी माणसं आलेली आहे जीवन प्रवाहामध्ये त्याला 1 मिनिट बोलत जा. नमस्कार करून तरी पुढं जा जा, कारण पुढच्या क्षणी काय होईल आपल्याला काही माहिती नाही. गंगेचा हा ओघ सागराशी गेला, मागे नाही आला कदा काळी, पुन्हा ते येणं शक्य नाही. आणि असं जर होणारच असेल तर ह्या जगाची स्थिती तरी जाणून घ्या. ह्या जगाची अवस्थाच अशी आहे, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या
माझे माझे म्हणून. 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. वृद्धपणा तुझ येता पुढती वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. जपा महाराजाला. एक अवस्था अशी येते सलाईन चालत नाही. काय चालत नाही? सलाईन चालत नाही. डॉक्टर म्हणतात आता इंजेक्शन चालणार नाही, ऑपरेशन करता येणार नाही, गोळी घेता येणार नाही. याची अवस्थाच तशी. म्हणून सावध राहा. 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. वृद्धपणा तुझ येता पुढती वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. याच तो पांडुरंगाचं भजन करा. भजा पांडुरंगा, भजा पांडुरंग, भजा पांडुरंग. बहीण कुणाची, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सगळे सोयी रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. एका जनार्दनी म्हणे धरा हरिभजनाची जोडी. तरीच जन्मा येऊनी करा सार्थक मानव कुळी हो प्राण्या मायेचा बाजार. देशसेवा आणि ईश्वर सेवा याच्या समर्पित व्हा. या सेवेनं तुम्हाला अमरत्व बहाल करता येतं आणि तो बहुमान साहेबांना मिळाला. पुन्हा एकदा अभिवादन करून जोरात टाळी वाजून भजन करू. विठोबा रखुमाई, टाळी वाजवा, भजन करा. हरे हरे विठोबा रखुमाई, बोला बोला विठोबा रखुमाई, रखुमाई, टक्के आपण पुढे सरकलो. 25% कीर्तन बाकी आहे. माझं लक्ष आहे तुमच्याकडे. कोण टाळे वाजवतो, कोण भजन करतो. सांगितलं ना नाही जमत. हे आतून असायला पाहिजे. देवावरती प्रेम असावं, थोडं तरी असावं. हां हां, नाही राहू द्या. ते हार हे पडलाय ना, चुकीचं आहे. त्याला काढा, त्याला पाठीमागे आहेच ऑलरेडी घातलेला पहिला. बस बस बस. माया काय करते बघा. प्रेम कसं करावं देवावरती. कधी विहिरीत असलं तर पोऱ्यात येतं. मी किती म्हणलं तुम्हाला भजन करा, नाही करणार. तुम्हाला वाटलं पाहिजे तसं. दुसरी गोष्ट असेल, लोक जे भजन करताना ते एक तर भीतीपोटी करते, नाहीतर मग आशेपोटी करते. काहीतरी देव देईल म्हणून देव करायचा, नाही तर मग आपलं काहीतरी नुकसान होईल मग भीतीपोटी देव करायचा. बसा 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 तुम्ही. भीतीपोटी देव चालत नाही देवाला, आणि अपेक्षेपोटी देव चालत नाही. काही मागायला गेला म्हणून पाहुणा आला, तो कसा आवडन. काम पडलं तुमच्याकडे आमचं, तसे पाहुणे आवडत नाही. मग भांडायला आला, तोही पाहुणा आवडत नाही. पाहुणा प्रेमाचाच असावा. कशाचा असावा? प्रेमाचा. मग प्रेमाचं प्रतीक दाखवतो ना तुम्हाला संतोष महाराज. तुम्ही 2 जण माझ्याजवळ बसलेले. तुमचं नाव काय? समाधान नाव आहे तुमचं. खूप चांगली गोष्ट आहे. माळकरी आहात तुम्ही, माझ्या शेजारी बसलात. तुमचं काय नाव आहे?
प्रभाकर, एक समाधान आहे, एक प्रभाकर आहेत. हे दोनही माझ्या समोर आहेत. तो आणलेला गूळ कोणासाठी आहे? माझ्यासाठी. कधी खाऊ? कुठे आहे? मला दिसला नाही. ते तिथं ठेवला. आता समजा तुमचं तुमच्या बायकोवर बी प्रेम आहे, लेकरावर बी प्रेम आहे. मग बायकोला गुळासा खिडकीत ठेवला असता का? बायकोला आणलेला चिवडा खिडकीत ठेवला असता का? नसता ठेवला. मग मी वाट पाहतो, अधूनमधून खोकरतो, मला एक तर म्हणता येईना. मग यांनी गुळ आणला होता. गुळ तर काही यायचा नव्हता. गुळ काही यायचा नव्हता, यायला खायचा बी नव्हता. यायला खाता येत नाही ना गुळ माझ्या देखता. मग तुम्हाला कीर्तन झाल्यावर खायचा होता का? नव्हता ना. हां, नाही नाही, ऐका ना, ऐका ना. मला का कोरोना झाला कागदात द्यायला लागले. तुम्ही इतके कोरडे कसे आहेत? तुम्हाला असं कसं वाटलं नाही की या बाबाने आपल्याला 1.5 तास ज्ञान दिलं, आपल्या हाताने गुळ द्यावा, असं तुम्हाला इतकं का वाटलं नाही? नाही म्हणजे तुम्हाला माझ्यापेक्षा लोखंडाचं स्टँड गोड लागलं का? तुम्ही गुळ मला द्याला का त्या स्टँडला द्याला? आणि एकाने दिला तर कागदावर ठेवून द्याला. इतकं कोरडं नका हो. काय मला जर तुम्ही कधी जर दिसले समजा, तर मला वाटायला पाहिजे ना बाबा यायच्या हातचा आपण काय खाल्ला? गुळ. अरे एक तीळ खाल्ला तर माणूस येतो. मग तुम्ही मला गुळ दिला नाही, दिला तर कागदावर दिला. खातो आता, काय हरकत नाही. याला म्हणते पहा माया. काय म्हणते याला? लय लांब कशाला जायचं? हे दोन्ही देवाचे भक्त आहेत. यायला महाराज आवडते. मग गावकऱ्याचा गुळ आपल्या हाताने जातो, याच्यात फुकटात पुण्य होतं ना. गुळ गावकऱ्याचा होता, पण आपल्या हाताने त्या महाराजाला द्याला, याला काहीतरी पुण्य लागलं असतं. आता मागून घेतला म्हणजे पुण्य गेलं. पुण्याचा काही विषय नाही. अलग लक्षामध्ये मागून जीव आला म्हणल्यावर पुण्याचा काही विषय येत नाही ना. त्याच्यामुळे इथून पुढं कोणाच्या पुढं बसले तर निदान परस्पर सत्यनारायण. त्याच्यासाठी घेतलं मी. प्रमाणाचं असं आलेलं आहे, मधाची एक गोडी माशी घाली. तुम्ही जागृत व्हा आजपासून. तुमच्याकडे एक तर तारुण्य असेल, नाही तर मग धन असेल, नाही तर मग मान असेल, नाही तर मग तुमच्याकडे जे काय असेल ना, लोक फक्त त्याच्यासाठी तुमच्या जवळ येतात. मग ती पत्नी असो का तुमच्या देहाच्या संबंधाने नातेवाईक असतो. रिटर्न घेतो एकदा. तुम्ही असे भ्रमात नका राहू. लोक मला मानतेन, मी यायच्या भरोश्यावर येईन, हे सगळे माझेच आहे. जोपर्यंत तुमचे इंद्रिय ऍक्टिव्ह आहेत, तुम्ही काहीतरी करू शकता, तोपर्यंतच हे तुमचे आहेत. इंद्रिय मावळली आला बागोला जा. तुम्ही बसले ना, तुम्हाला जाणीव होईल की हे आपल्यापासून तुटले. मग ते तुम्हाला नाही मानत, तुमच्यात जे चैतन्य आहे त्या चैतन्याला ते मानते. ते चैतन्य दुसरं तिसरं नाही, तो पांडुरंग आहे. शक्ती ती ऊर्जा आहे. मग ती ऊर्जा भक्तीची असो का देश सेवेची असो, ऊर्जा एकच. लाईट कीर्तनातले असो का तमाशातले असो, तिला काय घेणं ते नाही. तिखट तिखटच. साबुदाण्यात खाल्लं काय आणि मटणात खाल्लं काय? तिखट असा विचार करता की बाबा आपण खिचडीत साबुदाण्याचे गेलो महाराजाला कसं काय तिखट लागा, ते समजित नाही. असं काही मृत्यूही तसाच आहे, काळही तसाच आहे. ते तुमचा काय पण विचार करणार नाही की तुम्ही वेळ कसा घालवता त्याच्यावर अवलंबून आहे तुमचं. मी आलो लांबून, साहेबांनी आपलं आयुष्य देश सेवेत घातलं, मी हरिभक्तीत घातलं, तुम्ही माझ्याबरोबरच आहेत. 2 तास व्हायला लागलेत. मी देवाची सेवा केली, त्यांनी देशाची केली. देशाची सेवा केली म्हणून त्यांनाही हार आला, देवाची केली म्हणून मलाही आला. किती चांगला हार घातला तुम्ही मला. इतका चांगला हार माझ्या लग्नात सासऱ्यानं बी आणला नव्हता. बेगडाचा आणला होता, बेगडाचे हार होते. आता हा जो हार आहे, या हारामध्ये आणि लग्नात घातलेल्या हारामध्ये फरक आहे. हा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं माझा सन्मान आहे. मग सगळे महाराज हार काढून टाकते, मी बराच वेळ नाही काढीत. मी बराच वेळ ठेवतो. काय माहिती उद्या जर राहतो का न राहतो.
आपला आलाय तर आनंद तरी घ्यावा. आणि गेल्यावर किती घातले तर काय फायदा आहे. समजा तुम्ही सगळे आले मला भेटायला गेल्यानंतर हार घेऊन आले, मला नाही ना कळायचं. त्यामुळे मी याला जीव लावतो. तुम्हाला याचं कौतुक नाही. तुम्हाला याचं कौतुकच वाटत नाही, कारण तुमची याची भेटच होत नाही. तुम्हाला पहिल्यांदा कधी येतो हा लग्नात, दुसरा जीव गेल्यावर. मधात जर हारच नसेल तर मग त्याचं कौतुक काय वाटणार. अरे रडतो रे आम्ही हाराने. इतके हार येते, इतके हार येतेत ना. नाशिक जिल्ह्यात गेले की सगळ्यात जास्त हार येते. म्हणजे गुलाबाच्या बागा आहे पुणे जिल्ह्यामध्ये. ते काहींच्या अशी जिद्द लागलेली आहे तिकडं की 300 फुलाचा हार, 150 फुलाचा हार, 500 फुलाचा गुलाबाचा हार, एक 1100 फुलाचा हार. मग ते किती घालायचे तर प्रत्येक घरचा असतो. मग ते सांगून ठेवते कधी कधी, बाबा याला लय वेळ लागला हो, 5-6 घंटे काढू नका. मग रडायला येतं आपल्याला. अरे देवा काय हो, इतके चांगले हार घातले. एकदा तर मी इतका भारी हार घातला, गाडीत टाकूनच आणला बायकोला दाखवायला. तुझ्या बापापेक्षा मला कीर्तनात जास्त भारी घातला. लाईट लावला आणि तिला दाखवला, मुद्दाम असा गळ्यात घातला. रडायचं मी असा नुसता रडायचं. इतका हार गोड होता, इतका हार गोड होता, इतका हार गोड होता. तर हा हार आम्हाला ऊर्जा देऊन जातो, शक्ती देऊन जातो की तुला जर लोक हार घालत असतील जिवंतपणी तर तुझे पाय जमिनीवर ठेव, तुझं आचरण चांगलं ठेव. कारण तुला म्हणून हार घातलेला नाही, तुला माऊली समजिलंय लोकांनी. म्हणून हा हार मला सुख देऊन जातो. याचे खूप डागही पडते हो. आमच्या घरात नेहमी वाद होत राहत. तुम्ही हार घालत जाऊ नका. काढा केलं की पटकन घातला की पटकन काढत जा. मला का रे, मला डागाचा त्रास होतो, डाग निघत नाही. पण मी म्हणलं मला या डागाची इतकी हौस आहे, कारण ह्या डागाने कधीच खाली पाहावं लागत नाही. काय डाग चांगले ते. कपड्याला डाग लागले पण मान उंचवणारे लागले. जीवनात असे डाग लागू नये की कोणाच्या पुढं जायला आपली मान खाली जाऊ नये. इतके चांगले ढाल असावे. मग याला जप जावं. याला हे देहाचा आपल्या कार्याचा हे असतो. मधाची गोडी माशी घाली उडी, गेली या ती घडी पुन्हा नाही. काय मला संतोष महाराजांनी तुमच्या भेटीला पाठवलंय. खरं तर माझ्या जीवावर आलो होतो मी. उद्या खूप लांबचा प्रवास होता, पण मी त्यांचा शब्द टाळला नाही. आलो तुमच्याकडे. मी जेव्हा पेरजापूरला आलो, तुमच्या गावात आलो, कीर्तन सुरू झालं. ही वेळ परत नाही येणार मायबाप, नाही येणार. ते म्हणणार उद्या सकाळी 9 वाजतील बाबा, उद्या संध्याकाळी. हो रे बाबा, ही वेळ नसणार. फक्त उद्या सकाळी 9 वाजतील तेव्हा तुम्ही कुठे असाल, मी कुठे असेल. उद्या संध्याकाळी मी कुठेतरी गावात उभा असेल, तुम्ही कुठेतरी झोपलेले असाल. कदाचित आपल्या पुन्हा भेटी होईल, नाही तर मग ही कदाचित शेवटची ठरू शकते ना. म्हणून ही वेळ पुन्हा येणार नाही. मग वेळ जर पुन्हा येणारच नसन तर वेळ जपली पाहिजे, वेळ पाळली पाहिजे. टाइम इज मनी. भारतीय लोक वेळ सांभाळण्यात फार बोगस आहे. तुम्ही एखाद्याला आवाज द्या, तो म्हणतो 2 मिनिटात, त्याला ध्यानच राहत नाही, दुसऱ्या दिवशीच भेट होतो तो. सगळे कार्यक्रम लेट आपले. वेळ कोणासाठी थांबत नाही. एक वेळ होती साहेबांनी या गावात जन्म घेतला. एक वेळ होती शिक्षण घेतलं. एक वेळ होती की आपल्या नोकरी लागण्याचं वर्ष संपण्याच्या अगोदर 1 वर्षानेच त्यांना नोकरीचा कॉल आला. एक वेळ होती की त्यांनी देश सेवेत आपला काळ घालवला. एक वेळ आली की ते रिटायर होण्याच्या मार्गावरती आले. एक वेळ येते आपण आईच्या पोटात असतो. एक वेळ असती 9 महिने 9 दिवस मोजल्या जातात. एक वेळ येते आपण बाहेर येतो, लोक त्याला जन्मवेळ म्हणून लिहून ठेवतात. एक वेळ येते आपण रंगत असतो. एक वेळ येते आपण उभे राहतो. एक वेळ असती सत्ता संपत्ती मान सगळं काही भेटतं. आपण रस्त्याने चाललं की लोक नमस्कार करतात. ऑफिसमध्ये गेलो की लोक घाबरतात. घरात गेलं की घरातली माणसं घाबरतात. लक्षात ठेवा, एक वेळ अशी येते ऐकू येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, बोलल्याला समजत नाही, हातात काही राहत नाही. जीवनाची स्मृती निघून जाते आणि अंतकाळाचा प्रवास सुरू होतो. जीवन जरी असं रहस्यमय गुंतलेलं असेल तर तुम्ही पांडुरंगाचे उपासक आहात. माऊली तुकाराम महाराजांचा वसा घेऊन चालणारे आहात. तुम्हाला या कीर्तनामाच्या निमित्ताने आठवण करून देईन की गेली या ती घडी पुन्हा नाही. ती पुन्हा येणे गोष्ट नाही. आता राहिल्या त्या फक्त आठवणी, राहिल्या त्या स्मृती, राहिली ती फक्त त्यांची ऊर्जा. ती घेऊन आपल्याला जायचे. ज्या संत मायबापाने आपल्याला जाणीव करून दिली ते बोलले तरी काय, आपल्याला बोलले तरी काय. मधाची गोडी मासी घाली उडी, हो मधाची गोडी
मधाची गोडी मासी घाली उडी मधाची गोडी मासी घाली उडी गेली आती घडी पुन्हा नाही गेली आती घडी पुन्हा नाही गंगेचा हा ओघ सागरासी गेला हो गंगेचा हा ओघ सागरासी गेला गेली आती घडी पुन्हा नाही गेली आती घडी पुन्हा नाही गंगेचा सागरासी गेला ओ सागरासी गेला भरतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना देहांत प्रायचित्ताची सजा सुनावली. शेवटची इच्छा म्हणून जेलरने त्यांना विचारलं की तुमची काय इच्छा आहे. हे म्हणले आम्हाला व्यायामाचं सामान द्या. जेलर म्हणले अरे तुम्ही उद्या मरणार आहे आणि हे व्यायामाचं सामान कशाला मागता. पण शेवटची इच्छा आहे. दिलं व्यायामाचं सामान. ह्या तिघा जणांनी 3 टाईम व्यायाम केला. रात्री खूप व्यायाम केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा व्यायाम केला. आणि काही तासांना आता फाशी द्यायची तर पुन्हा जेलर आले आणि म्हणाले अरे तुम्ही आता काही तासाचं आयुष्य घेऊन शिल्लक राहता तुम्ही असा व्यायाम कशाला करता. तेव्हा ते काय म्हणले ध्यानात ठेवा. या भारत मातेला गोड टवटवीत फुलं आम्ही वाहतो त्यासाठी ती छान असली पाहिजेत. तितके साहेब तुमचे छान आहेत टवटवीत आहेत. देहाने जरी तुमच्यात नसले तरी या भिवपूर गावाला ते अमर करून गेले. जो तिरंग्यामध्ये जातो तो साधू संन्याशापेक्षा यत्किंचितही कमी नसतो. सज्जन हो, पुन्हा तुमच्या आयुष्यात जेव्हा कधी येईल तेव्हाही तुम्हाला खूप काही सांगेन. आज सांगितलेलं कधीही विसरू नका. जीवन हे अनमोल आहे. त्यावरती अपार प्रेम करा. उच्च शिक्षणाच्या वाटा घ्या. येणारा काळ खूप भयानक येणार आहे. परिस्थिती बदललेली आहे. निसर्ग कोपलेला आहे. ज्या काळात माणसाने थंडीने कुडकुडावत त्या टायमाला गरमी होते. केव्हाही पाऊस यायला लागला. अन्नधान्याची चव निघून गेली. भ्रष्टाचाराने कमालीची सीमा गाठली. तुमच्या ताटातला आणि दुकानातला एकही पदार्थ असा नाही की ज्यामध्ये भेसळ केलेली नाही. शालेय शिक्षण संस्कारहीन झालेलं आहे. शिक्षणाच्या नावाखाली कमालीचा स्वैराचार सुरू आहे. राजकारण बरबटवून गेलेलं आहे. सडून गेलेलं आहे. राजकारणातल्या माणसावर विश्वास ठेवून समाजाचं कल्याण होईल अशी कुठली लक्षणं पुढे दिसत नाहीत. राजकारणी लोक तुमच्या बुद्धीचा सतत भेद करत राहतात. आपसापसातली माणसं परस्परात विघटित करून स्वार्थ साधण्यासाठी देव आणि धर्मापर्यंत मजल जाते राजकारणाची. याचा अर्थ ते तुमचं कल्याण करतील याची गॅरंटी नाही. कोणता एक पक्ष नाही की तो भारतीय लोकांना आता सावरू शकतो. कोणताही साधू आता असा नाही की तो समाजाला एका रेषेत आणू शकतो. कुठलाही योगी नाही की जो पुन्हा आपली घडी बसू शकतो. प्रसार माध्यम दुष्ट लोकांच्या हातात आहे. तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या फेसबुकमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, तुमच्या टी व्हीमध्ये आपल्या भारतीय संस्कृती आणि तुमच्या मुलामुलींना नासवण्याचं मोठं षडयंत्र सुरू आहे. सरकारने मनावलं आणलं तर एका क्षणात ते सगळे व्हिडिओ बंद होतील. पण सगळा नंगा नाश सुरू आहे. मुलं रात्रभर व्हिडिओच्या मध्ये रंगलेली असतात. पुढची 10 वर्षाचा काळ सांगतो तुम्हाला, एकाही मुलाला गणित येणार नाही, इंग्रजी येणार नाही, इतिहास भूगोल काही समजणार नाही. तुम्ही यांच्यात बसलात ना, तुम्ही यांची उद्या टेस्ट करा. यांना 100 रुपयाचा भाजीपाल्याचा हिशोबसुद्धा तोंडानं सांगता येत नाही. काय तमाशा चालला तुमच्या जीवनाचा. काय त्या इंग्लिशच्या गाड्या, काय ते सॉक्स, काय बुटं, ते काय दप्तरं, त्या काय फी. याला उद्या सकाळी सांगा की 3.5 रुपयाची भाजी घेतली, 2.25 रुपयाची कोशिंबीर घेतली, 6.25 रुपयाचे वांगे घेतले. 100 रुपयाचा हिशोब त्याला तोंडानं सुद्धा येणार नाही कागद आणि पेन घेतल्याशिवाय. तो बी येईल की नाही याची गॅरंटी नाही. आजच काढी लागली तुमच्यावर. मोबाईल जर 18 वर्षाच्या आत जर हातात लेकराच्या आला, त्याच्या 3 पिढ्या बर्बाद होणार.
कारण त्याला काही न आल्यामुळं तुमचं कोणतंच स्वप्न साकार होणार नाही. तो स्वतः नालायक झाल्यामुळं त्याचं स्वतःचं जीवन वाया जाणार आणि ज्या लेकीबाळीला घेऊन येईन तोही त्याचाही उद्ध्वस्त होऊन जाणार. येणारा काळ भयानक विचित्र आहे. मोबाईल नुसता मोबाईल नसून मोबाईल तुमचा मेंदू हलवतोय, तुम्हाला विचित्र बनवतोय. रात्री बेरात्री वाईट वाईट व्हिडिओ दाखवून तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर नेतोय. तुम्हाला जीवनाचा अर्थ विचित्र पद्धतीनं सांगतोय. भोगाकडे तुम्हाला घेऊन जातो. आत्महत्या करायला लागलेत. छोटे छोटे लोकं मोबाईल दिला नाही तर भांडण करायला लागलेत, वाद घालायला लागले. ही पिढी अभ्यासाकडे नाही, ही पिढी शोकाकडे जाते. ही पिढी त्यागाकडे नाही, ही पिढी भोगाकडे जाते. अशी जर झालेली कशी इंजिनियर होणार? हे जर इंजिनियर झाले तर यांनी बांधलेले धरणं रात्रीच फुटून जाणार. हे जर असे इंजिनियर जर झाले तर यांचे रस्ते दुसऱ्या दिवशी उखडून जाणार. हे जर डॉक्टर झाले तर इंजेक्शन दिल्याबरोबर माणूस मारणार. अशी पिढी आपल्या हातातून वाया जाऊ नये. बरं, हे आमचं जाऊ द्या, हे आमच्या कीर्तनातच धिंगाणा करतील, कदाचित मी सहन तरी करू शकतो. पण ज्या दिवशी हे तुमच्या अंगावर हात घालतील पैशासाठी, त्या दिवशी तुम्हाला माझ्या शब्दाची आठवण येईल. जर मोलांना पैसे भेटले नाही पुढच्या काळात मारतील तुम्हाला, ते लुटतील तुम्हाला घरात. चोर बाहेर राहिला नाही, चोर तुमच्या घरातच आला, कारण त्याला तशा पद्धतीने फिरवल्या जातं. यासाठी ताकद असेल तर मोबाईलचा वापर संडास बाथरूमसारखा करायचा. फायद्याचा होत असेल तर करायचा, गरज आहे म्हणून करायचा, जावं लागतं म्हणून करायचा. संडास आली ना, गेलो बाथरूममध्ये, कुणाचा तरी फोन आलाय, कार्यक्रमाचा असेल तितकाच वापर करायचा, याचा वापर जास्त करायचा नाही. हा मेंदू हिलवतो माणसाला, हा वेळ खातो पहिली तुमची. याच्यात डोकं घातलं त्याला समजत नाही आपण किती वेळ बोलायला लागलो. स्वयंपाक थंडा होऊन जातो. याला माय लागत नाही, बाप लागत नाही, बायको लागत नाही, काही लागणार नाही. हे डोक विचित्र करतं. याचा सगळ्यात मोठा रोग होतो, याने ध्यानात काही राहत नाही माणसाच्या. दुसरा रोग होतो, याने हृदय कोरडं पडतं. तिसरा हृदय होतो, माणूस एकांगी पडतो. आणि चौथा हृदय होतो, जगणं नको वाटतं. इतकं विचित्र आहे. कारण याच्यात बसलेले जे माणसं आहेत ते भारतीय नाहीत, ते संस्कार क्षम नाहीत, ते उद्ध्वस्त करण्यासाठी आलेले. खूपच काळ विचित्र आहे मायबाप हो. कीर्तनंसुद्धा नकली आहे, साधू संतसुद्धा नकली आहेत. तुम्हाला कळणार पण नाही की ते तुम्हाला कसा चटका देऊन गेले. यासाठी आता तुम्हाला कोण वाचू शकतो तर गाथा आणि ज्ञानेश्वरी, याशिवाय आता तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका. तुम्हाला जर ज्ञानेश्वर महाराज पाहिजे असतील तर रोज ज्ञानेश्वरीची पानं वाचा, आणि तुकाराम महाराज समजून घ्यायचे असतील तर तुम्ही गाथा वाचा. ह्या दोन गोष्टी तुम्हाला निकराच्या ठेवतील. तुमच्या लेकरावर संस्कार करा, त्याच्या पाठीवर हात टाका, त्याला सांगा की तू मला पुन्हा गणेश साहेबासारखा झाला पाहिजे, तू सुरवीर झाला पाहिजे, तो देशासाठी समर्पित झाला पाहिजे, तो देवासाठी समर्पित झाला पाहिजे. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या मी किती जरी सांगितल्या तरी त्याला वेळ कमी पडणार आहे. अशा खूप मातांजनी आहे पुष्पताईसारख्या की जे आपल्या पतीला देशाच्या चरणाशी समर्पित करून आपलं जीवन किती मुली आहेत अशा की अंगाला हळद लागली आणि देशसेवेत मुलगा गेला, पुन्हा त्याला पाहता नाही आलं. अशा खूप कथा आहेत, खूप काही गोष्टी आहेत. त्या गोष्टी तुमच्याही गावात घडल्या, तुमच्याही जीवनात घडल्या. या महामानवाला, या वीर पुरुषाला, या भारतीय सुपुत्राला मी पुन्हा विश्वशांती केंद्राच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं कोटी कोटी अभिवादन करतो. साहेब, यायचंच असेल तर तुमची प्रेरणा, दिशा, ऊर्जा घेऊन पुन्हा तुम्ही या. येता येतं बरं, येता येतं. आपल्याला पुन्हा पोटी येता येतं. तुम्हाला आठवतं जुन्या काळात लेकरू लय रडतं, त्याला दवाखान्यात न्या राहत नाही, दुसऱ्या दवाखान्यात ना राहत नाही. मग ती आजी हळूच म्हणते, अगं आज्याच्या नावानं लावून पाहणा अंगोरा, लावला कीच राहत आहे. मग ती म्हणते आज्याच आला पोटाला. अलग लक्षात. तसं आम्ही सुद्धा उपजोनी पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात. पुन्हा येता येतं बरं का. आपलं हा नंबर जर मोबाईल हरला ना, समजा तुम्ही कंपनीकडे अर्ज जर केला की मला तोच नंबर पाहिजे, तर तो भेटू शकतो. तसा हा जन्म पुन्हा भेटता येतो. घेईन मी जन्म याजसाठी जेव्हा, आणि तुझी चरण सेवा साधाव्या. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा, अखंड विश्वराचं चिंतन करा. हरीशिवाय कोणीही वाचू शकत नाही. शूरवीर, देव आणि देशभक्त होण्याचं स्वप्न पहा. आणि पुढच्या काळाच्या खूप खूप शुभेच्छा देतो की तुमचं जीवन सुखी, समाधानी आणि शांतीनं जावं. संतांची भाषा आहे ती, त्याच्यात अपार कल्याण दाटवलेलं असतं. तुकाराम महाराज काय म्हणाले, मी जे बोललो ना तुम्हाला, याची थोडीशी आठवण ठेवा आणि तसं वागा. तुमचं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊलीचं भजन झालं? नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज